1-2 वाजेपर्यंत त्यांच्या बैठका सुरू होत्या शिवसेनेबरोबर आणि ते आजारी पडलेले आहेत म्हणून ते काल दिसले नाहीत आणि आजही ते आजारी आहेत. रावसाहेब, या युतीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया आली आहे. ते असं म्हणतात की याआधी मुंबईकडे सोन्याचं अंड देणारी कोंबडी म्हणून बघितलं गेलं, आता ही कोंबडीच ठाकरेंना कापायची आहे आणि मुलं पळवणारी टोळी यावर ते म्हणाले की आधी यांना स्वतःची मुलं सांभाळायला सांगा. हो, यांनी शिंदेने पण स्वतःचं मुलं सांभाळावीत ना. भारतीय जनता पक्ष त्यांची मुलं पळवणार आहे. भारतीय जनता पक्ष नी त्या जसे कुत्रे पकडायच्या गाड्या असतात ना, पिंजरे, तसे पिंजरे भारतीय जनता पक्षानं लावलेले आहेत आणि महानगरपालिकेनंतर कोणाची पोरं कोण पळवत आहे, एकतर शिंद्यांची पोरं जी आहेत आता ते अनावरस आहेत. स्वतःची पोरं नाही, ते अनावरस आहे. त्यांचा पक्ष जो त्यांना मिळालेला आहे तो चोरीचा आहे. ज्या पक्षाचा बापच चोरलेला आहे, चोरीचा आहे, अनावरस आहे, बापच अनावरस आहे. अमित शहानी आपलं नाव दिलं आहे त्याला एवढंच की हा माझा पक्ष आहे. कळेल तुम्हाला महापालिका निवडणुकानंतर कोणाची पोरं कोण पळवते. पिंजरे लावले आहेत, कुत्र्याला लावतात ना तसे, आणि त्यात किती जात आहेत ते बघा. मग वर्षा गायकवाड असं म्हणतात की कुठल्याही प्रकारची चर्चा मागील 4 महिन्यात आपल्या पक्षाने म्हणजे ठाकरेंच्या शिवसेनेनं ही केली नाही आणि त्याच्यामुळे मग आम्ही स्वबळाचा नारा दिला. आम्ही महाविकास आघाडीमध्ये होतो असं असताना त्यांनी आमच्याशी चर्चा करायला पाहिजे होती. त्या 2 भावांची युती झाली, मात्र आम्हाला काही 100% चर्चा झालेली आहे. मी स्वतः बोललेलो आहे. शिवसेनेचे नेते अनिल परब बोललेले आहेत. मी स्वतः रमेश चेनिथल यांच्याशी बोललेलो आहे, वारंवार बोललेलो आहे. 4 दिवसापूर्वी सुद्धा बोललेलो आहे. मी दिल्लीच्या हायकमांडशी बोललेलो आहे. कदाचित वर्षाताईला माहीत नसेल. पॉवर सिटीशी सुरू असलेली चर्चा थांबली नाही असं म्हटलं जाते नाही. आणि याचवरून 10 जागा तुम्ही देता आहात, ती त्यांना मागणी मान्य नाही. त्यांना साधारण 30 जागा पाहू. त्यांना आता हव्या असं आहे की मुळात मुंबईतल्या जागा किती आहेत त्यानुसार जागा वाटप होईल. कोणाची कुठे ताकद आहे त्यानुसार जागा वाटप होईल. आम्हाला काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे आमच्याबरोबर हवे आहेत. पण आता मनसे आणि शिवसेनेतलं जागा वाटप आत्ता संपलेलं आहे. काल तुम्ही पाहिलं असेल की राजसाहेबांनी आकडा सांगितला नाही. आम्हाला आकडे सांगण्याची गरज नाही. आता आकड्यावरती जर युती अडत असेल, आकड्यावरती युती अडता कामा नये. जिंकून येणाऱ्या जागासंदर्भात चर्चा केली पाहिजे. माझ्या ठिकाणी एखादा दुसरा पक्षाचा उमेदवार जिंकणार असेल तर त्यासाठी जागा सोडली पाहिजे. अडवणूक असू नये. यावरून शरद पवार देखील नाराज असल्याचे मला वाटते. काँग्रेस एक मिनिट, ते म्हणतायत की आमचा काही पक्ष हा मुस्लिम पक्ष नाही आहे. ज्या जागा दिल्या जात आहेत जागा वाटपात त्या मुस्लिम जागा ज्या आहेत, मुस्लिम बहुल तिथल्या जागा देत आहेत. विद्यमान नगरसेवक होते तिथे त्या जागा दिल्या जात नाही असं त्यांचं. खास करून विक्रोळी, कुर्ला पाहू नये, त्याच्यावरती आमची चर्चा संपलेली नाही आहे. जर आता काल एखादा नगरसेवक असेल तो त्या परिस्थितीत निवडून आला 10 वर्षापूर्वी, आज परिस्थिती बदललेली असेल आणि ती जागा कमजोर पडत असेल तर त्या संदर्भात जिंकण्याच्या दृष्टीनं दोन्ही पक्षांनी विचार केला पाहिजे. एक जागा महत्त्वाची आहे आणि मुस्लिम वगैरे हा विषय नसून मुस्लिम हा आमच्याबरोबर आहे. ठाकरे बंधूंची युती होती, दुसरीकडे नाशिकचे माजी महापौर हे पक्ष सोडून जात आहेत. मग जाऊ द्या. कालपर्यंत ते दुपारी 1 वाजेपर्यंत नाचत होते युती झाली म्हणून. ठाकरे काय झालं की नाही, काहीच नाही ना. म्हणजे मला पण आश्चर्य वाटतंय की काल दुपारपर्यंत ते गुलाल उधळत, भगवा हवेत फिरवत, शिवसेना मनसेची युती झाली म्हणून जल्लोष करत होते हे लोक. कसा विश्वास ठेवायचा कोणावर? रावसाहेब, ठाकरे बंधू सतत हा दावा करतायत की मुंबई महापालिकेवर त्यांची सत्ता येणार, भगवा फडकणार, महापौर मराठीच असेल. पण युती जाहीर होत असताना सत्ता वाटपाचा काही फॉर्म्युला ठरलाय का? कशाला पाहिजे? कोणाचा महापौर बघा, कोणाचा स्टँडिंग कशा करता तुम्हाला आधी 2018 जे ब्ल्यूसी मध्ये झालेलं काय झालं 2000 ते पाहता म्हणजे अधिकार तुम्ही अमित शहाची राज ठाकरेंबरोबर तुलना करता का? पण तुम्ही अपमान राजकारण तुम्ही आम्हाला अजिबात शिकवू नका. तुम्ही अमित शहाची तुलना राजसाहेब ठाकरेंबरोबर अजिबात करू नका. कळलं का? ते तेव्हा काय झालं, तेव्हा त्यांनी बेईमानी केली. ते बेईमान आहेत, त्यांनी शब्द पाळला नाही.
तुम्ही राज ठाकरेंच्या बाबतीत हा विचार करणं हे चुकीचं आहे. आपल्या पक्षातील अनेक राऊत आमदार ठाकरेंच्या खासदार सेनेचे किंवा अनेक- इतर पदाधिकारी जे आहेत ते आपल्या कुटुंबातील व्यक्तींसाठी जास्तीत जास्त उमेदवारी मिळावे यासाठी प्रयत्न करताना दिसत आहेत. परत राजकीय घराणेशाहीचा आरोप आहे. मला असं संजय वाटत पाटील आहेत, नाही. विनोद गोसाळकर आहेत, आपल्या पक्षातले अनेक नेते, सुनील प्रभू आहेत, अजय चौधरी आहेत, विनायक राऊत आहेत, ते सर्वांची नावं पुढे येतात. त्यांच्या कुटुंबियांसाठी ते उमेदवारीसाठी जोर लावतात. संजय पाटील यांची कन्या राजुल पाटील या युवा सेनेचे अनेक वर्ष काम करत आहेत. युवा सेनेच्या कोर कमिटीत आहेत. सुनील प्रभू यांचे चिरंजीव अंकित प्रभू हे अनेक वर्ष युवा सेनेच्या माध्यमातून महाराष्ट्रात काम करत आहेत. हां, अजून तुम्ही कोणती नावं घ्या, मी तुम्हाला त्यांच्याविषयी माहिती द्यायला तयार आहे. नाही, पण राऊत साहेब, अनेकांचा प्रयत्न आहे की आपल्या घरातच उमेदवारी राहावी. आणि- समजा जर विद्यमान नगरसेवक नसेल तर आपली पत्नी, आपला भाऊ, आपला मुलगा, तर कार्यकर्त्यांना कधी संधी मिळणार असं कार्यकर्त्यांचं काय म्हणणं आहे. ते अंकित प्रभू किंवा राजुल पटेल किंवा तुम्ही जे नावं घेताय ते कार्यकर्ते नाही आहेत का? माझे वडील कोणीतरी असतील, पण मी पण कार्य करतोय. आता मी ते आहे, सुनील राऊत काम करतायत म्हणून ते आमदार झाले. कार्यकर्तेच आहेत ना. असं अनेक ठिकाणी होतं, असं सर्वच पक्षात होत आहे. घराणेशाही सगळ्यात कुठे असेल तर तुम्ही पहा, भारतीय जनता पक्षाची घराणेशाही कुठेच नाही. चला, धन्यवाद. बोलिये. क्रिसमसच्या शुभेच्छा. नाताळाच्या पंतप्रधान गेले आहेत चर्चमध्ये, त्यांनी ट्विट केले सर. आणि त्यात ते व्हॅटिकनला पण जातील. नाही. ते आमचे पोपच आहेत ना हिंदूंचे. विजय मल्ल्या आणि ललित मोदी तिकडे हा, पार्टी त्यांनी करत आहेत आणि साहेब त्या व्हिडिओ ठिकाणी ट्विट केले आहेत आणि व्हिडिओ त्यांनी ट्विट केले खिजवलं आहे. एका प्रकारे आम्ही की सर्वात आम्ही मोठे फरार भगोडे. असं त्यांनी सर्वात मोठे आम्ही भगोडे आम्ही सगळ्यात मोठे भगोडे आहोत. आहोत. हा. हा. मोदी उत्तर देतील ना. मोदी जातात लंडनला, भेटलं पाहिजे त्यांना. सर, आज नई मुंबई एयरपोर्ट का जो है पहला फ्लाइट जो है फ्लाइंग हो चुका है, जैसे देखते हैं। अच्छी बात है. एक नया एयरपोर्ट जो अडानी के कब्जे में है वो भी, वहाँ से पहला फ्लाइट अगर आज टेक ऑफ हो रहा है तो महाराष्ट्र के लिए गर्व की बात है. और क्या है, बाकी सब कुछ अडानी का ही है. अब फ्लाइट भी अडानी के हो जाएंगे. चलिए, थैंक यू. यूपी में क्रिसमस जो है वो टाइम किया गया है, किस तरह देखते हो? कहाँ? यूपी में क्रिसमस बैन किया गया है। तो मोदी चर्च में क्यों गए? अभी मुझे बताया गया कि मोदी जी चर्च में गए. करेक्ट. अगर यूपी में क्रिसमस बैन किया है तो मोदी जी चर्च में क्यों गए? वोटों के लिए गए? मोदी चर्च में अगर जाते हैं, मोदी इस देश में जो हमारे लाखों क्रिश्चियन बंधु हैं उनको नाताल या क्रिसमस की शुभकामना देने के लिए मोदी चर्च में गए हैं सांता क्लॉज बनकर. और वहाँ के सांता क्लॉज जो है यूपी के, अपने आप को हिंदू धर्म के ठेकेदार मानते हैं, वो क्रिसमस बैन करते हैं. क्या ये देश में क्या हो रहा है पूरे विश्व में? तो मोदी ट्रम्प को आज शुभकामना नहीं देंगे क्रिसमस की? क्या मोदी आज इंग्लैंड के प्राइम मिनिस्टर को या फ्रांस के प्रेसिडेंट को क्रिसमस की विशेष देंगे ना? लेकिन अपने देश में उनकी एक सरकार क्रिसमस को बैन कर रही. सर, आपने त्याचं एक